नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कल्याणी लोकायनास अकॅडमी मध्ये तुमचे स्वागत करते. तर आपल्या वीकली करंट अफेअरच्या सिरीज नुसार दर आठवड्याला आपलं करंटचं एक सेशन होत असतं. चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या सेशनला एक्सपिरियन्स द करंट विथ कल्याणी. तर आपण सगळ्यात पहिले आज बघणार आहोत ज्येष्ठ कार्यकर्ते बाबा आढाव यांच्याबद्दलची माहिती. त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. महाराष्ट्रातले ज्येष्ठ संवेदनशील सामाजिक कार्यकर्ते अशी बाबा आढावांची ओळख होती. त्यांचं मेनली काम जे होतं ते कामगारांसंदर्भातलं होतं. मग ते असंघटित कामगार असो किंवा हमाल असो, शेतकरी, कष्टकरी अशा मजूर अशा कामगार लोकांच्या संदर्भात त्यांनी खूप मोलाची कामगिरी केलेली आहे त्यांच्या आयुष्यात. त्याबद्दल थोडक्यात बघून घेऊयात. तर त्यांचं कार्यक्षेत्र महाराष्ट्रातील कष्टकरी, शेतकरी आणि असंघटित कामगारांच्या हक्कांसाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलेलं आहे. असंघटित कामगार म्हणजे काय? तर असंघटित कामगार म्हणजे असे कामगार ज्यांना पगाराची त्यांच्या हमी नसते. त्याच्यानंतर त्यांना सामाजिक सुरक्षिततेची हमी नसते. म्हणजे एखाद्या कामगाराला जर काम करताना काही त्याच्याबरोबर अपघात घडला तर त्याची कुठेच नाव नोंदणी केलेली नसते या असंघटित कामगारांची. त्याच्यामुळे त्यांना ती नुकसान भरपाई मिळतच नाही. अशा लोकांसाठी, अशा कामगारांसाठी बाबा आढावांनी खूप महत्वाचं काम केलेलं आहे. महत्वाचं योगदान त्यांनी काय दिलेलं आहे की पुणे येथे त्यांनी हमाल पंचायत या संघटनेची स्थापना केलेली. पुणे येथे हमाल पंचायत या संघटनेची त्यांनी स्थापना केली होती. त्यावेळेस ज्यावेळेस त्यांनी ही स्थापना केली होती त्यांनी 1 रुपयात, फक्त 1 रुपयात झुणका भाकर या कामगारांसाठी सुरू केलेली होती. आजही ती आहे, पण आज त्याची प्राइस जराशी वाढलेली असेल परिस्थितीनुसार, वेळेनुसार. पण त्यावेळेस फक्त 1 रुपयामध्ये त्यांनी या सगळ्या कामगारांसाठी झुणका भाकर सुरू केलेली होती. आणि त्यांचा उद्देश आपण बघून घेऊयात. तर उद्देश काय? तर हमाल आणि असंघटित कामगारांना न्याय, सन्मान, किमान वेतन आणि सामाजिक सुरक्षितता मिळवून देणं हे त्यांच्या कार्याचं उद्दिष्ट होतं. एखाद्या मजुराचं किंवा कामगाराचं काम आपल्याला वाटत जरी असलं की छोटं आहे, पण ते बरंच अवघड असतं. पण त्या पद्धतीचं त्यांना वेतन मिळत नाही, तो सन्मान त्यांना मिळत नाही. पण बाबा आढाव यांनी केलेल्या त्यांच्या कामगिरीमुळे या सर्व कामगारांना ओळखपत्र मिळालं. त्याच्यानंतर त्यांच्या वेतनात वाढ झाली. ते संघटित झाले. त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव झाली. त्यांच्या कामाच्या वेळा, सगळ्या अटी, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या बाबा आढावांमुळे त्यांना मिळाल्या. त्याच्यामुळे बाबा आढावांचं योगदान याच्यात महत्वाचं ठरतं. पुढची बातमी बघूया. महाराष्ट्राचे नवीन महाधिवक्ता मिलिंद साठे यांची या पदावर नियुक्ती झालेली आहे. महाराष्ट्राचे महाधिवक्ता मिलिंद साठे. महाधिवक्ता कोणत्या राज्यघटनेचं आर्टिकल येतं? आर्टिकल 165 अंतर्गत महाधिवक्ताबद्दल तरतूद केलेली आहे आपल्या राज्यघटनेमध्ये. 165 अंतर्गत. 165 अंतर्गत म्हणजे की राज्याचा सर्वोच्च विधी अधिकारी म्हणून महाधिवक्ता असेल. महाराष्ट्राचे नवीन महाधिवक्ता पदभार बिरेंद्र सराफ यांच्याकडून स्वीकारला. बार असोसिएशन, बॉम्बे बार असोसिएशनचे ते माजी अध्यक्ष राहिले 2014 ते 21 मध्ये. साठे हे बॉम्बे बार असोसिएशनचे अध्यक्ष होते. प्रवेश 1982 मध्ये बारमध्ये ते सामील झाले. वरिष्ठ वकील 2005 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना नियुक्त केले होते. विशेषतः संविधानिक कायद्याचे तज्ज्ञ असणं गरजेचं असतं आहे. मिलिंद साठे तर महाधिवक्ता आर्टिकल 165 अंतर्गत येतो. महाधिवक्त्याची नियुक्ती कोण करतं? तर राज्यपाल यांच्याकडून महाधिवक्त्याची नियुक्ती केली जाते. त्यांचा कार्यकाळ जो असतो तो राज्यपालाची मर्जी असेपर्यंत असेल, असं आपल्या राज्यघटनेमध्ये नमूद केलेलं आहे. राज्यपालाची मर्जी म्हणजेच मंत्रिमंडळाची मर्जी, हाच त्याचा अर्थ प्रतीत होतो. त्याच्यानंतर महाधिवक्ता असण्यासाठी पात्रता काय असावी लागते? तर पात्रता असावी लागते, पहिली गोष्ट तर तो भारताचा नागरिक असावा. दुसरी गोष्ट त्याला 10 वर्षाचा वकिलीचा अनुभव असावा किंवा तो न्यायिक पदावर 10 वर्षापर्यंत कार्यरत असावा. या दोन्ही अटी मिलिंद साठे यांनी पूर्ण केलेल्या आहेत. त्याच्यानंतर त्यांनी हा पदभार स्वीकारलेला आहे. महाधिवक्त्याला विधानमंडळामध्ये तिथे असण्याचा, मत मांडण्याचा अधिकार असतो, उपस्थित राहण्याचा अधिकार असतो. पण विधानमंडळामध्ये त्याला कोणतंही वोट करण्याचा, मतदान करण्याचा अधिकार नसतो. ही गोष्टही लक्षात ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. आणि ही गोष्ट येते आर्टिकल 177 अंतर्गत. महाधिवक्त्याशी रिलेटेड हे 2 आर्टिकल लक्षात ठेवा. आर्टिकल 165 अंतर्गत महाधिवक्ता या पदाची तरतूद आहे आणि आर्टिकल 177 अंतर्गत विधिमंडळामध्ये महाधिवक्ता उपस्थित राहू शकतो, बोलू शकतो, त्याचा विचार मांडू शकतो, पण मतदान करू शकत नाही. या 2 गोष्टी महत्वाच्या होत्या. पुढे जाऊयात.
पुन्हा तीच माहिती की 165 अंतर्गत राज्याचे सर्वोच्च विधी अधिकारी हे पद नियुक्ती राज्यपालाद्वारे, पात्रता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यासाठी लागणारी पात्रता आवश्यक आहे, कार्यकाळ राज्यपालांची मर्जी असेपर्यंत, मुख्य कार्य राज्य सरकारला कायदेशीर सल्ला देणे आणि न्यायालयात सरकारची बाजू मांडणे. म्हणजे सरकारच्या एखाद्या जर धोरणाविरुद्ध न्यायालयामध्ये एखादी पीआयएल जर झाली, पीआयएल जर गेली, तर त्या अंतर्गत सरकारची बाजू मांडणं हे महाधिवक्त्याचं कार्य आहे. विधानमंडळ अनुच्छेद 177 नुसार विधानमंडळाच्या कामकाजात सहभागी होण्याचा आणि बोलण्याचा अधिकार असतो, परंतु मतदानाचा अधिकार नाही. पुढे बघूयात. हे नाव बदललेत. जे पीएमओ होतं तर त्याचं आता सध्याचं नाव सेवा तीर्थ करण्यात आलेलं आहे. मोदी सरकारच्या अंतर्गत हे नाव बदलण्यात आले. केंद्रीय सचिवालय याचं नाव आता कर्तव्य भवन करण्यात आलंय. राजभवनाचं नाव लोकभवन झालेलं आहे. राजनिवास हे आता लोकनिवास झाले. राजपथ कर्तव्य पथ झाले. थोडक्यात माहिती आहे, थोडक्यातच लक्षात ठेवा की पीएमओ आता सेवा तीर्थ, केंद्रीय सचिवालय, कर्तव्य भवन, राजभवन, लोकभवन, राजनिवास झाले लोकनिवास आणि राजपथ झालेला आहे कर्तव्य पथ. पुढे बघूयात. रुपया पुन्हा घसरला. तर डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत आता 90 पर्यंत घसरलेली आहे. रुपया घसरणं म्हणजे काय, जर $1 जर आपण 1 रुपया देत असू तर आपला रुपया मजबूत आहे, इक्वल आहे डॉलरच्या, पण कदाचित हे आपलं स्वप्नच आहे. तर आतापर्यंत $1 ला आपण 80 रुपये तरी देत होतो, पण आता रुपया परत घसरलेला आहे, म्हणून आता $1 बरोबर आपल्याला 90 रुपये द्यावे लागत आहेत. रुपया घसरल्यामुळे काय होतं, रुपया घसरला म्हणजे फार मोठं आर्थिक संकट आलं असंही नाही, पण रुपया घसरल्यामुळे बऱ्याच गोष्टी बदलतात. जसं की आयात घटते, कारण जर दुसऱ्या देशामध्ये एखादा जर आपण समजा फॉर एक्झाम्पल आपण तिकडून जर कपडे आयात करत असू, जर एखादा टी शर्ट तिथे जर $2 असेल, त्याच्यासाठी आपण मागच्या वर्षी जर 160 रुपये मोजत असू, तर या वर्षी आपल्याला आता 180 रुपये त्या $2च्या कपड्यासाठी मोजावे लागतात. त्याच्यामुळे प्राइस वाढल्यामुळे आयात आपोआपच कमी होते. आणि आपण बरेच आता दुसऱ्या देशांमधून आपण आयात करताना सोनं आयात करतो, त्याच्यानंतर कच्चं तेल आयात करतो. ह्या सगळ्यांना आता याच्या किमती वाढल्यामुळे आपल्या आयातीत पण घट होणार. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे निर्यात वाढते. निर्यात वाढल्यामुळे काय होतं की दुसरे देश आहेत त्यांना भारतीय सामान आता स्वस्त याच्यामध्ये मिळायला लागला, स्वस्त किमतीमध्ये. मग कपडे असतील, मसाले असतील, ते जास्तीत जास्त आपल्याकडून आयात करतात आणि आपली निर्यात वाढते या सगळ्यांमध्ये. तिसरी गोष्ट वाढते ती म्हणजे महागाईचा दर वाढतो. कारण जर ऑब्व्हियसली जर तुम्हाला आयात करताना जास्त पैसे द्यावे लागत असतील, तर तुमच्या देशांतर्गत पेट्रोलचे भाव असतील, गॅसचे, डिझेलचे भाव असतील, ते सगळे वाढणारच. तर महागाईचा दर वाढतो. त्याच्याबद्दल अजून परत नीट बघून घेऊयात. आयात महाग होते, निर्यात वाढते, महागाई पण वाढते, परदेशात शिक्षण किंवा पर्यटन या सगळ्याच गोष्टी महाग होतात. परकीय कर्ज पण वाढते, परकीय कर्ज घेण्याची क्षमता पण आपली वाढते. विदेशी गुंतवणूक बाहेर जाण्याची शक्यता असते, कारण जर देशाचा रुपया घसरतोय तर जे परकीय गुंतवणूकदार असतात त्यांना असं वाटतं की कुठेतरी देशाचा आर्थिक स्तर ढासळतोय, त्याच्यामुळे आपण आता आपली गुंतवणूक इथून काढून घ्यायला हवी. त्याच्यामुळे परकीय गुंतवणूक बाहेर जाण्याची दाट शक्यता असते. अशा परिस्थितीत पेट्रोल डिझेलच्या भावात वाढ शक्यता असतेच. परदेशातून येणारा पैसा अधिक फायदेशीर ठरतो. ठीक आहे, पुढे बघूयात. पंचवार्षिक सहकार्यावर मोहर. आताच तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल की रशियाचे राष्ट्राध्यक्ष आलेले होते भारतामध्ये. त्याच्यामुळे भारत रशियाचं व्हिजन 2030 हा करार झाला भारत आणि रशियामध्ये, पुतीन आणि मोदी यांच्यामध्ये. त्याच्याबद्दलची माहिती बघूया. ऊर्जा पुरवठ्याची ग्वाहीबाबत हा करार झालेला आहे. तर सगळ्यात पहिले काय, तर सहकार्य आणि स्थलांतर हे जो करार झालेला आहे व्हिजन 2030, त्याच्यातले हे मुद्दे आहेत. हे 7 मुद्दे, किती 7च आहेत ना, या 7 मुद्द्यांवर त्यांनी करार केलेला आहे. तो आपण वन बाय वन बघून घेऊया. तर पहिला मुद्दा काय, सहकार्य आणि स्थलांतर. या अंतर्गत काय होणार आहे की बरेच जे आता समजा की आयटी सेक्टर मधले लोक आहेत भारतातले, यांना नवीन हे स्थलांतर करून रशियाला गेले तर तिथे नोकरीच्या संधी त्यांना खुल्या होणार आहेत किंवा विद्यार्थ्यांना त्या संधी खुल्या होणार आहेत. त्याच्यामुळे सहकार्य आणि स्थलांतर अंतर्गत भारताला फायदा होणार. तात्पुरत्या कामगार सेवा, एखाद्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर किंवा एखाद्या कराराच्या बेसवर जो रशियामधला प्रोजेक्ट असेल, तर भारतातले कामगार काही दिवस त्या करारावर रशियामध्ये जाऊन तिथला तो प्रोजेक्ट कम्प्लीट करतील, त्यांना पुन्हा रोजगार संधी उपलब्ध होईल. तर तात्पुरत्या कामगार सेवा या बाबतीत हा करार झालाय.
त्याच्यानंतर आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण. भारतातली जी स्टुडंट्स आहेत ज्यांना भारतातले असे स्टुडंट्स ज्यांना वैद्यकीय शिक्षण घ्यायचं असेल ते सगळे तिकडे रशियामध्ये जाऊ शकतात. रशियामध्ये गेल्यानंतर त्यांना तिथे शिक्षण उपलब्ध करून देण्याची रशिया सोय करणारी, त्याच्यानंतर औषध निर्माण या सगळ्या गोष्टींमध्येच या कराराचा फायदा होणार. अन्न सुरक्षा आणि मानके. मानके म्हणजे स्टँडर्ड्स. अन्न सुरक्षा, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स. तर फूड सेफ्टीमध्ये तांदूळ असतील, मसाले असतील, हे सगळं रशिया आपल्याकडून आयात करतो. तर या सगळ्या गोष्टींमध्ये आपण कुठेतरी रशियाला थोडीफार सवलत देऊ. त्याच्यानंतर असे काहीतरी स्टँडर्ड सेट करू दोघाही देशांमध्ये. ध्रुवीय जहाजांची निर्मिती. रशिया जे आहे ते आर्क्टिक जो सागरी भाग आहे त्या ठिकाणी रशिया खूप पारंगत आहे जहाज बांधणीच्या ह्याच्यामध्ये, आणि भारताचं अजून जहाज बांधणी तंत्रज्ञान तितकं प्रगत नाही, आपल्याला अजून त्याची गरज आहे. त्याच्यामुळे रशियाच्या या जहाज बांधणी तंत्रज्ञानाचा आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे. आणि आर्क्टिक रिजन मध्ये प्रवास केल्यामुळे वेळ आणि खर्च दोघही कमी होतात. सागरी सहकार्य या अंतर्गत वाढताना दिसून येईल आपल्याला. सागरी सहकार्यामध्ये काय होणार की बंदर सुधारणा, नेव्हिगेशन या सगळ्या गोष्टी सागरी सहकार्यामध्ये येतात. आता भारतात जे चाबहार बंदर आहे ते विकसित होत आहे. त्याच्यानंतर रशियामधलं एक जे बंदर आहे व्लादिवोस्तोक नावाचं, तर हा सागरी मार्ग या अंतर्गत भविष्यात विकसित होण्याचे चान्सेस जास्त वाढतात. त्याच्यानंतर खतांची निर्मिती. भारत मोठ्या प्रमाणात रशियाकडून खत आयात करतो. तर या सगळ्या गोष्टींचा फायदा आपल्याला या विजन 2030च्या करारानुसार होणार आहे, आपल्याला पण आणि रशियाला पण. पुढे बघूयात. तमिळनाडूला एकाच वेळी 5 नवीन जीआय टॅग मिळाले. तमिळनाडूला एकाच वेळी 5 नवीन जीआय टॅग मिळालेले आहेत. तर तमिळनाडूचे म्हणून त्याच्यामुळे एकूण जीआय टॅग जे झाले तमिळनाडूचे 74 झालेले आहेत. महाराष्ट्राला किती जीआय टॅग मिळाले? तर महाराष्ट्राला आतापर्यंत जवळपास 40च्या जवळपास जीआय टॅग मिळालेले आहेत. आणि सगळ्यात जास्त भारतामध्ये कोणत्या राज्याला टॅक्स मिळाला तर उत्तर प्रदेश हे जे राज्य आहे ते सगळ्यात जास्त जीआय टॅग आहे. जवळजवळ 79 इतके जीआय टॅग उत्तर प्रदेश या राज्याला मिळालेले. तर आपण आता तामिळनाडू बद्दल बघून घेऊयात तामिळनाडूचं काय. तर त्याच्या आधी जीआय बद्दल बघूया की एखादं उत्पादन विशिष्ट प्रदेशाशी रिलेटेड असतं, त्या प्रदेशामध्येच ते होतं, त्याच्यामुळे त्या प्रदेशाचं एक ओळख म्हणून, वैशिष्ट्य म्हणून त्या उत्पादनाला जीआय टॅग दिला जातो. आणि जीआय टॅग मिळाल्यामुळे काय होतं तर त्या उत्पादनाची विश्वासार्हता वाढते. त्याच्यानंतर रोजगार संधी उपलब्ध होतात. नकली जे उत्पादन असतं ते येणं कुठेतरी कमी होतं. हा सगळा जीआय टॅगचा फायदा होतो. आता बघूयात तामिळनाडू मधले जीआय टॅग बद्दलची माहिती. ते वॉरियर कॉटन साडी, ही जी साडी आहे ही त्रिची परिसर, एक तामिळनाडूमध्ये त्रिची नावाचा परिसर आहे. या त्रिची परिसरामध्ये या साडीचं उत्पादन केलं जातं. आणि हातमागावर विणलेली ही शुद्ध कॉटन साडी आहे. ही वॉरियर कॉटन साडी जी आहे ही हातमागावर विणलेली शुद्ध कॉटन साडी आहे. 100% कॉटन हिच्यामध्ये आहे. थुया मल्ली तांदूळ. थुया म्हणजे शुद्ध आणि मल्ली म्हणजे मोगरा हा अर्थ होतो. असा तांदूळ, या तांदळाला पण तिथे टॅग मिळालेला आहे जीआय टॅग. त्या अंतर्गत अंबा समुद्रम, पुढचा अंबा समुद्रम लाकडी खेळणी. तर ही जी खेळणी आहेत ही तिरुवेल्ली एक जिल्हा आहे तामिळनाडूमध्ये, त्या ठिकाणी ही खेळणी बनवली जातात, लाकडाची खेळणी. स्थानिक जे लाकूड आहे त्यांच्या थ्रू ही खेळणी बनवली गेलेली आहे. नमक्कल, सोपे, स्टून भांडी. ही भांडी उष्णता टिकवून ठेवतात, त्याच्यानंतर कोणतेही विषारी पण त्या अन्नामध्ये जात नाही. एकदम धीमी, जे आपण म्हणतो धीमी आच पे पकाय, तर त्या हळुवारपणे जर काही शिजवायचं असेल तर त्याच्यासाठी ही भांडी खूप उपयुक्त आहेत. त्याच्यानंतर कविंदपदी देशी साखर. याच्यामध्ये अजिबात कोणतेही केमिकल्स यूज नाही केलेली आहे, त्याच्यामुळे आपली जी रिफाईंड शुगर आहे जी आपण डेली यूज मध्ये वापरतो ती पांढरी साखर, तिच्यापेक्षा ही साखर खूप चांगली आहे. तर पुढे जीआय बद्दल बघूयात की कायदा 1999 ला हा कायदा करण्यात आला होता, पण लागू 2003 पासून झाला होता. त्याच्यानंतर 10 वर्षे वैधता राहते या जीआय टॅगची. सर्वात जास्त जीआय टॅग उत्तर प्रदेश, जीआय टॅग उत्तर प्रदेश या राज्याला आहे. शेवटी सांगायचं झालं तर मध्ये बघूया. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन
हा कधी साजरा केला जातो? 10 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन साजरा केला जातो. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन 2025 ची थीम काय होती? की रोजच्या गरजेच्या गोष्टी, मानवी हक्क आणि दैनंदिन कृती ही थीम आहे 2025च्या राज्य मानव अधिकार दिनची. भारतातील राजस्थान राज्य, राजस्थान हे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIR कार्यक्रमांतर्गत मतदार यादीचे 100% डिजिटायझेशन पूर्ण करणारे पहिले राज्य ठरलेले आहे. ते SIR हे निवडणूक व्यवस्थेअंतर्गतचा एक प्रोग्राम आहे. याच्या अंतर्गत काय, SIR म्हणजे काय, जे मतदारांची यादी असते, निवड यादी जी असते, त्याच्यानंतर काही नवीन मतदारांची नाव नोंदणी करायची असते, काही मतदार जे कोणी मृत्यू पावलेले असतील किंवा ज्यांनी जागा चेंज केलेली असेल, स्थलांतर केलेले असतील, ते सगळ्या गोष्टी चेंजेस या सगळ्या गोष्टी या SIR यादीमध्ये होतात. पण राजस्थान हे भारतातील असं पहिलं राज्य ठरलेलं आहे ज्यांनी या सगळ्या गोष्टी आता डिजिटली कम्प्लीट केलेल्या आहे. ही यादी जी आहे संपूर्ण मतदार यादी त्यांनी डिजिटली आणलेली आहे. आधी ही यादी जी होती त्याच्यामध्ये काही सुधारणा असायच्या, त्या तुम्हाला हार्ड कॉपीवर करायला लागायच्या, की हातामध्ये कागद आणि पेन आहे त्याच्यावरून मग ते सगळं बघून त्या सुधारणा केल्या जायच्या. पण आता हे सगळं डिजिटली अवेलेबल करणारं राजस्थान हे भारतातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. पुढे बघूया, डॉक्टर राशी जैन आणि प्राध्यापक योगेश वडाडेकर या भारतीय शास्त्रज्ञांनी नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप वापरून अलकनंदा नावाची एक प्राचीन, सुव्यवस्थित आणि सर्पिल आकाशगंगा शोधली आहे. ठीक आहे, अलकनंदा नावाची सर्पिल आकाशगंगा शोधली. अभिजित जोग यांचं भारत दॅट इज इंडिया रिक्लेमिंग अवर रिअल आयडेंटिटी हे पुस्तक यांनी लिहिलंय. कोणाचं पुस्तक आहे? भारत दॅट इज इंडिया रिक्लेमिंग अवर रिअल आयडेंटिटी, अभिजित जोग यांचा. डोलोमिडिस इंडिकस नावाच्या कोळीची नवीन प्रजाती केरळ राज्यात. डोलोमिडिस इंडिकस हे नाव लक्षात ठेवा. जर विचारलं गेलं तर असं आयोगाला बऱ्याचदा सवय आहे की त्यांचं असं नाव विचारलं पाहिजे, सायंटिफिक नेम विचारलं पाहिजे एखाद्या प्राण्याचं, त्याच्यामुळे ते लक्षात ठेवा. भारत आणि मलेशिया यांच्यातील 5वा संयुक्त लष्करी सराव हरिमाऊ शक्ती 2025. सरावाचं नाव काय? तर हरिमाऊ शक्ती सराव 2025. हरिमाऊ शक्ती 2025 भारत आणि मलेशिया या दोन देशांमध्ये. राजस्थानमधील महाजन फील्ड फायरिंग रेंज येथे 5 ते 18 डिसेंबर 2025 दरम्यान आयोजित केला जात आहे. कोणत्या ठिकाणी? राजस्थानमध्ये होत आहे हा सराव, हरिमाऊ सराव, भारत आणि मलेशिया मधला. एक मिनिट पुढे बघूयात. महिलांसाठी शांतता आणि सुरक्षितता निर्देशांक 2025-26 नुसार प्रसिद्ध झालाय नुकताच. डेन्मार्क अव्वल स्थानी आहे. महिलांच्या शांतता आणि सुरक्षिततेच्या बाबतीत डेन्मार्क अव्वल स्थानी आहे. सगळ्यात खाली जो आहे तो आहे अफगाणिस्तान. आणि भारताचा क्रमांक कितवा आहे? तर भारत आहे 131व्या स्थानावर. फार काही चांगली प्रगती नाही भारताची. 0.6 एवढे गुण भारताला मिळालेले आहेत. हे लक्षात ठेवा फक्त की 181 देशांपैकी भारताचं स्थान 131वं आणि पहिल्या नंबरला डेन्मार्क आणि शेवटच्या अफगाणिस्तान. भारतीय रिझर्व्ह बँकेची श्रीमती उषा जानकीरामन यांची नवीन कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केली. भारतीय रिझर्व्ह बँकेने कोणाची? उषा जानकीरामन यांची नवीन कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे. रामकृष्णन चंदर यांची भारतीय जीवन विमा महामंडळाने म्हणजे LIC ने व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर सदानंद दाते हे महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक बनले आहे. सदानंद दाते यांचं जे पुस्तक आहे त्याच्यावर आपल्या लोकांचा एक व्हिडिओ आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन, तो तुम्ही बघू शकता. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकावर खूप सुंदर आपण असा व्हिडिओ केलाय. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.